तर मंडळी, अवघ्या काही क्षणामध्ये आमच्या देवा डॉनचं लग्न लागणार आहे आणि त्याच्या आधी आमचा हा डान्स तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. आता या व्हिडिओमध्ये देवा भाऊचं लग्न. देवा डॉनच्या सासरेबुवांनी लग्नाची जोरदार तयारी केली होती. ठिकठिकाणी देवा आणि आमच्या वहिनी साहेब यांचे फोटो लावलेले होते. विशेष म्हणजे लग्न मंडपात शिरतानाच गणेश बाप्पांची छान अशी मूर्ती ठेवलेली होती. गावाच्या शेतात देव्या फ्रेंड आहे डॉक्टर महाकाल. ये ब्लॉक करणार ना भाई, अतिशय दारुडा माणूस. काही का असा ना भाऊ, पण मला देव्याच्या लग्नामधली ही सिस्टीम एकदम भारी आवडली. देवाच्या सासरीभावांनी लग्नाच्या मंडपात डायरेक्ट ऑर्केस्ट्राच बोलवला होता. एकदम छान फिल्मी गाणे इथे चालू होते. दुसरीकडे देव्याचं हे अशा प्रकारचं फोटो सेशन चालू होतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रथा परंपरा सुद्धा या ठिकाणी रितसरपणे पार पाडल्या जात होत्या. काय करायचं आहे? दुसरीकडे नवरी आणि नवरदेव यांचं स्टेज अशा प्रकारचं छानपणे सजलेलं होतं. देवानंद आणि निकिता याच ठिकाणी लग्नबंधनात अडकणार होते. देव्यानं त्याचा साखरपुडा सुद्धा लईच थाटामाटात केला होता. त्याची सुद्धा कॅसेट या मोठ्या स्क्रीनवरती लावलेली होती. फोटो काढ माझ चांगला आहे. फेटे बांधून झाल्यानंतर रशिया युक्रेन यांच्यातल्या युद्धापासून ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंतच्या सगळ्या गंभीर विषयांवरती आमची चर्चा सुरू झाली. इकडे आमच्या गप्पा टप्पा चालू असताना दुसरीकडे देवा डॉन आणि वहिनी साहेब हे रस्मविवाद पूर्ण करण्यात. बोल बा, तू सांग काय कसं शिकव मला. भारत माता सारे भारतीय डोळ्या डोळ्या अख्ख्या लग्न मंडपाच्या चक्र मारून झाल्यानंतर शेवटी आम्ही इथं बस्तान मारलो. लय लय इज्जत काढतो बरं का. लय इज्जत काढतो. कोण आहे तू? लय लय इज्जत तलवार गाडीन. नवरी नवरदेवाला आशीर्वाद देण्यासाठी हे खास नियोजन. थेट पाऊच मध्ये अक्षता. अबे कसला भारी बघ ना, येडा काय तू. आणि अशा प्रकारे शेवटी आमचा रांगडा नवरदेव नटून थटून लग्न मंडपात आला. दुसरीकडे आमच्या वहिनी साहेबांनी सुद्धा लग्न मंडपात एंट्री मारली. या लग्नामध्ये भटजीबुवांचा विषयच नव्हता. थेट ऑर्केस्ट्रावाल्या काकांनीच मंगलाष्टक म्हणून टाकले. त्यामुळंच लग्न नेमकं लागलं कधी हे समजलंच नाही. अगदी गाणं ऐकल्यासारखा फील येत होता.
लग्न लागलं, मित्रांच्या गाठी भेटी झाल्या. आता वेळ होती पेटपूजा करण्याची. मग काय, आम्ही थेट लग्न मंडपातून जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो. जेवणावर ताव मारल्यानंतर आता वेळ होती नवरी नवरदेवासोबत फोटो काढण्याची. पण तिथं खूपच गर्दी होती. विशेष म्हणजे आता पोरांना आपापल्या गावी सुद्धा जायचं होतं. त्यामुळं लवकरात लवकर फोटो काढून इथून काढता पाय घेणं गरजेचं होतं. निघाला काय नवरी नवरदेवासोबत झकपॅक फोटो सेशन झाल्यानंतर कोण कुठे जाणार आणि कोण कुठे थांबणार याविषयी आम्ही चर्चा करत होतो. माग सूर्य उगवायला मला किती सांगायला कसं सांगायला जर काय जन्मत मुंबईतला सकाळ पाहिलीच नाही. नाव काय करंजी. तर मंडळी, आम्ही इथून निघालोय. देवाचं लग्न एकदम धामधुमीत झालंय. पण विषय असा आहे की पोरांचा प्लॅन ऐन वेळी कधी पण चेंज होत असतो. आता आम्ही थेट वाशिमच्या नवोदयाला भेट देतोय. तुम्हाला माहिती आहे सगळे पोरं जे आहेत ते आम्ही नवोदयचे आहेत. आणि नवोदय हा आमच्या असं एकदम काळाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे एक थेट आता वाशिमची नवोदय बघायची आणि मग निघायची. हा, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम. यस. हा, आणि हा इथं खके बसलाय का येताना आमच्या सोबत होता, पण हा आता जॉईन झाला आम्हाला. आणि आमच्या ग्रुप मधला सगळ्यात हँडसम दोन नंबर एकदम शाहिद कपूर चॉकलेटी बाय तो. आणि हे इकडे जो आहे तो अभिनव गाडी चालवतोय. ते एक नंबरला अभी वाशिम नंबरला आहे. तू भारी लास्ट आहे आणि ढग्या लास्ट आहे. देव्याचं ज्या ठिकाणी लग्न झालं त्याच्या अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती वाशिमची नवोदय होती. मग काय, आम्ही तिथे सुद्धा गेलो. एकदम छान आणि नॉस्टॅल्जिक फील होता. त्याच पद्धतीच्या इमारती, त्याच पद्धतीचे झेंडे, एकदम भारी वाटत होतं. लय जुनं बांधकाम आहे भाई. हो रे, जुनं बांधकाम आहे ना. अंडा घरी आलेली शुभमची आमच्या. एवढं तेल लावलं भाई. अच्छा, मला काय गाडी येत नव्हती. या तिघांनीच गाडी चालवली. मी फक्त मागे बसून प्रवासाचा आनंद घेत होतो. पण या तिघांना गाडी चालवून चालवून खूप कंटाळा आला होता. म्हणूनच गाडी थांबवून आम्ही अगोदर पेट पूजा करण्याचं ठरवलं. मस्तपैकी आम्ही मटणावरती ताव मारला. एक 137 आता इथून कुठं जायचं आपल्याला भाई. आपण घोडबंदर. यहाँ से घोड़बंदर जाएंगे. अभी हम ठाणे के माजीवाडा नाके पे रुके थे. माजीवाडा नाक्यावरती आभ्या आणि खाक्या हे जे दोघे ते उतरले होते. आणि आता मला शुभम सुतार आमचा परम मित्र हा घोडबंदर जवळ सोडणार आहे. मग घोडबंदरवरनं मी माझ्या घरी आणि शुभम भाई शुभमच्या घरी. सफाळे पालघर. वाक्कर दरवाजा. बाय. चल, हो आरामात जाय रे भावा. हा, आणि पोहोचल्यावर मेसेज कर मला. हो, चल ठीक आहे. चल बाय. हो बाय.